सलकिर सरजा सलकिर राजा सलकिर सरजा सलकिर राजा बिगी बिगी डवला ना डवला ना गाव मोठं वर्ष गाणं गाव मोठं वर्ष गाणं सलकिर सरजा सलकिर राजा बिगी बिगी डवला तुमच्या बरोबर जंगलात बाहेर पडले ना ते सारं ठीक आहे पण तू माझ्यासाठी 2 तांदळाच्या भाकऱ्या आणि रस्त्याची चटणी घेऊन ये. पण तुम्हा पुरुषांना एवढ्या लवकर कशाला भुका लागतात? थांबा थांबा थोडा धीर धरा. भाकर तर व्हायला पाहिजे की नको? ठीक आहे चालू थांबा थोडं. हे मूर्ख कोण आहेस तू? अरे निश्चय तर भिवा शेतकरी म्हणता समजलं शेतकऱ्या तुझ्या बरोबर असणारी ती सुंदर स्त्री कोण आहे? ही सैताना ही माझी धर्मपत्नी आहे. मुखाने तिला माझा स्वाधीन कर नाहीतर मरणाला तयार हो. माझ्या पत्नीबद्दल हे शब्द उच्चारशील तर तुझ्याशी धावे गेला नाही समजलं? खाप घराचा पडला खाप घराचा पडला माझी हादरली काया खाप घराचा पडला माझी हादरली काया रे नाशिबा माझा असा खेळ माडी रे नाशिबा माझा असा खेळ माडी
उठव तुझ्या धन्याला. अरे परमेश्वरा, कोणता जन्म आम्ही पाप केला म्हणून या नरकाच्या हातून आता संसार उद्ध्वस्त केला. अरे नरका, तुला काय होतं ते आमच्या जवळ मागे. आमचा सोन्यासारखा झालेला संसार उद्ध्वस्त केला. जय माझ्या बहुमाचं. तुझी अभिलाषा केव्हा पूर्ण होणार नाही का? तुला तुझ्या अभिलाषा पूर्ण करायच्या आहे ना चैतन्या? मग कर, कर. बाबा उठा मग मी आलोय. आईचा खून बाबा सुद्धा. आई आई उठ ना ग. बाबा बाबा उठा ना. आई आई उठ ना ग. बाबा बाबा उठा ना. हा गेला मला सोडून. आई आई उठ ना ग. बाबा बाबा मी कोला मारू सांग ना. आई आई मी कोला मारू सांग ना ग. का गेला मला सोडून. बाबा बाबा उठा ना. आई आई उठ ना ग. आई बाबा तुमच्या शपथ घेऊन सांगतो की ज्यापासून नजमाने तुमचा खून केलाय त्या खुनाचा बदला घेईल. तेव्हाच तुमची नाव सांगेल. आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करू. हौशी कलाकार नमन नाट्य मंडळ गोविंद संकेश्वर सविनय सर्ष सादर करत आहोत. एक चित्त ठराविक तलवारबाजी विनोदी वगनाट्य. मंजिरा अर्थात आई तुझ्या रक्ताची शपथ. मंजिरा अर्थात आई तुझ्या रक्ताची शपथ. लेखक श्री शांताराम गवळी, दिग्दर्शक श्री मनोहर किंद्राकर. या वनराज्यातील पात्र परिसेवकांच्या भूमिका महाराज विकास सिंह, श्री दीपक चव्हाण, महामंत्री कुलसिंह, श्री मनोहर किंद्राकर, सेनापती करमत सिंह, श्री सचिन किंद्राकर, युवराज विजय सिंह, श्री योगेश विजय, राजकुमार विजय, कुमार स्वप्नील जोशी, शेतकरी मुलगा मंदिर, कुमार सतीश किंद्राकर, शेतकरी विवाह, श्री संतोष भालसे, शेतकरी भक्तिभाग, श्री मनोहर किंद्राकर, मोठा मंदिरा, कुमार मनोहर किंद्राकर, शिपाई काळू, कुमार आकाश दुर्गा, शिपाई काळू, श्री अनंत भालसे, हौशी कलाकार नाट्य मंडळ गोविंद सविनय सर्ष सादर करत आहोत. आगामी आकर्षण मंदिरा अर्थात आई तुझ्या रक्ताची शपथ. मंदिरा अर्थात आई तुझ्या रक्ताची शपथ. आई तुझ्या रक्ताची शपथ. सुशील मस्के यांच्याकडून बलरामाच्या भूमिकेसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आले आहे. आम्ही हौशी कलाकार नमन मंडळ गोळव त्यांच्या त्याचप्रमाणे आमचे मित्र सन्माननीय राजेश पवार यांच्याकडून देखील 501 रुपयाचं बहारदारचं पारितोषिक आले आहे. आम्ही हौशी कलाकार नमन मंडळ गोळव त्यांचे अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद. काटा
पटापटा. अरे बाजूर आतमध्ये गेला थांब. अरे केलीचा हा का टाकला केलीचा. होय नवीन आहे मोठा. अरे आता बरं वाटलं. हे बाजूर हो काटा आला तर बरं वाटलं. अरे माझा काटाला तू असतोस ना. ठीक आहे असत नाही बरं वाटतं काय. काढलंय मी आता. मला काटा ब्लॅक केला मला जाताना तुला हात आला काय. असतो कोण काय हे असतो कोण. कुणाची तरी हालचाल दिसत आहे. कोण असावं बरं. एखादा पक्षी तुझ्या नसेल ना आपल्याला सावध राहायला पाहिजे. अरे हो ही तर आकृतीच्या मानवाची दिसत आहे. अरे हे असं समोर. युवराज तुझा तर पाठा करी पर आला आहे. मुकाट्याने मला चार हो नाही तर. अरे फुटका झालीस कैताना. मला सजा देणारा तू कोण आहेस. बुरका घालून जास्त स्त्रिया बडबड करत असतात. हा तुझा बुरका बाजूला कर. पप्पा तू तुझी गमेन. अरे बंद कर तुझी बडबड आणि त्यासाठी तयार हो. अरे असं हिंमत तर त्याला समजून तुला समजेल. जवळचं नाही तर नाही तर काय करणार आहे. असं हिंमत तर चला सांगते. असं. म्हणून माझे प्राण होते तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. या उपकारचे कसले
मी तर माझे कर्तव्य पार पडलं आहे. संकट समय माणसानं माणसाच्या उपयोगी पडणं हाच तर माणुसकीचा खरा धर्म आहे आणि तोच मी आज पाळला आहे. परंतु हो, या घंटाच्या दरम्यान एकटे फिरणारे आपण आहात तरी कोण? मी आणि शिपाई शिकारीला गेलो असता माझी शिपायांची चुकाबून झाली. मी एकटाच फिरत राहिलो. मी या शांतीपूर नगरीचा राजा विक्रमसिंग याचा सुदैव पुत्र विजयसिंग. मी स्वतःला अभागी समजेल, पण मी कोण असत ना ते सारं तुम्हाला वेळ येईल तेव्हा कळेल. प्रथम तुमच्यावर उपचार होणे गरजेचे आहे. आपण सुखरूप राजवाड्यात जावं. येतो मी. त्यासाठी मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे? निदान 8 दिवस पाहुणा म्हणून आमच्या राजवाड्यात यावं. तुझी कोणतीही सबब चालणार नाही. ठीक आहे मित्रा, परंतु माझी सुद्धा एक अट आहे आणि ती तुला मान्य करावीच लागेल. बोल, तुझी कोणती अट आहे? बोल. मी कोण हे कोणाही कळलं म्हणून नये. मात्र एवढंच लक्षात ठेवावं की मी एक गरीब अनाथ या दऱ्यात होण्यात भटकणारा माझं नाव वंजीर आहे. ठीक आहे, मग चल तर. या शांतीपूर नगरीचे महाराज विक्रांतसिंह यांचा मी महामंत्री कृषी या नावाने ओळखतात तुम्हाला. लहानपणापासूनच माझ्या शौर्यामध्ये क्रूरपणा असल्यामुळेच माझ्या सुद्धा आई वडिलांनी माझे नाव कृषी हे ठेवले आणि तेव्हापासून या राजवाड्यावरती टाकलेला डावपेच यशस्वीरित्या पूर्ण झाला आणि यावेळेला सुद्धा टाकलेला डावपेच यशस्वी होईल यात मात्र शंकाच नाही. कारण युवराज सुद्धा जंगलात शिकारीसाठी गेला आहे. तो सुद्धा जिवंत परत येणे शक्यच नाही. त्याला तर त्या सरसेनापती कर्दन सिंहाने केव्हाच गिरफ्तार केला असणार आणि मग पाहतो ही राजगादी आणि राजसत्ता. आशीर्वाद असतो राजसेवक. राजसेवक बोला महाराज. तुम्ही जंगलात शिकारीसाठी गेला होता अजिबात नाही. आणि सांगितलं तरी कोण? रस्ता भरला कोण? तुम्ही जंगलात शिकारीसाठी गेला होता अजिबात नाही. हरण खोरानं तुम्ही जंगलात शिकारीसाठी गेला होता. हो, पण झालं काय? तसं म्हणा गेलं तर गेलो होतो. पण झालं काय? युवराज सुद्धा गेले होते ना. होय. हो, पण झालं काय? सर्वच्या सर्व बरं झालं. आम्ही आता काय पण येणार. युवराज सुद्धा आता एकलं सांगितलं. म्हणजे टाकलेला डावपेच यशस्वी झाला म्हणायचा. मग आम्ही पण एक गोट टाकली असता. राजसेवक आपला पारा मात्र व्यवस्थित ठेवा. राज दरबार भरण्याची वेळ होत आहे. आम्ही थोडा वेळ सीमेवर फेरफटका मारू. ठीक आहे. या. पाहिलं? हो, म्हणजे शांतीपूर राज्याचे राजे विक्रांतसिंह आमचे राज्य किती आनंदामध्ये चालत आहे. या राज्याचे महामंत्री कुलसिंह व सेनापती कर्दनसिंह यांच्या साह्याने या राज्याचा राज्यकारभार अतिशय योग्य रीतीने चाललेला आहे. मनामध्ये खंत एकच आहे, ती म्हणजे आमचे बाळ युवराज यांचा राज्याभिषेक व आमची कन्या विजया हिचा विवाह करण्याचा आमच्या मनामध्ये आहे. ईश्वर आमची इच्छा केव्हा पूर्ण करेल भगवंतच जाणे. अरे पण हो, राज दरबार भरला तरी अजून राजसेवकांचा राज दरबारामध्ये बघता नाही. राजसेवक बोला महाराज. आपण शिकारीतून परत आला आणि आमचे बाळ युवराज आहेत कुठे म्हटलं? ते तिला जाणार. ते पहा, आले तिकडे. ठीक आहे. आयुष्यवंत व्हा बाळानो. अरे बाळा युवराज, अरे बाळा तुझ्या या अंगावर जखमा कसला आहे? आणि बरं हो, आपल्या बरोबर आलेले युवक
ते बाबा या मुलामुळे तुमचा युवराज तुम्हाला जिवंत दिसत आहे. म्हणजे बाळा तुला म्हणायचं काय? बाबा मी आणि शिपाई शिकारीला गेलो असता माझी शिपायांची चुकावून लागली. मी एकटाच फिरत राहिलो. त्या भुक्यादारी सैतानाने माझ्यावर हल्ला केला. तो वार करणार इतक्यात या मुलाने आपल्या दंडुकेच्या बलावर तो वार स्वतःवर केला आणि माझ्या कानाचे रक्षण केले. अरे रे परमेश्वरा, काय मी ऐकत आहे बाळा? मग तो हरामखोर आहे कुठे? बाबा त्याला आम्ही कैदखान्यात डांबून ठेवला आहे. ठीक आहे, राज सेवा जा आणि त्या हरामखोराला आणि त्याचा हरामखोर साथी गोट्या त्याला सुद्धा राज दरबारमध्ये हजर करा. आता हाय तुझ्या बघ मला तोंडात या महाराज तू आज तो पितोडाचा झालंय काय झालं ठेपलं करू कोण हरामखोरा कोण हरामखोर करतात नाही आम्ही काले अरे तुला थोडीतरी लाज वाटली पाहिजे होती आला. महाराज क्षमा करा. एक वेळ झाली पुन्हा कधी नाही होणार महाराज. अरे हरामखोरा, माफी मागताना तुला थोडीतरी लाज वाटली पाहिजे होती. राज सेवक पाहता काय लटकाव त्याला मारलं. आपल्याला शरण आले. त्यांना एक वेळेला माफ करा. वाटल्यास त्यांना हद्दपारीची शिक्षा द्या. काय राज तयारी येते राज सेवक या हरामखोराच्या अंगावर सारी राजवस्त्र उतरून याला राज्याच्या बाहेर हद्द पार करा म्हणजे झालं. ठीक आहे महाराज. हे वस्त्र काढून काय फायदा नाही. दागिना सुद्धा एक पण नाही, फक्त दोन फोडं आहेत. तर काढून काय उपयोग नाही. शेवटा ती चोरात टाकायला येते. बाकी चोरात काय ठेवून घ्यायला. हे काय फक्त घेऊन चल. फक्त काय बालयुवराज, आम्ही तर एकत्र आहोत. कोणत्या विचार तुमचा आहे? कोणाच ठाऊक, पण या नवाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत आहे. माझं मत काहीतरी चुकल्यासारखं करत आहे. जाऊ दे बंदिरा. चला आपण राजवाड्यात थोडी विश्रांती घेऊ. किती दिवस झाले दादा विजय सिंग कुठे दिसलेच नाही. काय करावे, काय सुचेनासे झाले बघ. देवाची मी तुला शोधत आहे. आणि हा भिकारी कोण? खबरदार ताई वेळेवर कशी बोलू. सगळं तर भिकारी नसून माझा जीवनदाता आहे. तो आपल्याकडे 8 दिवस पाहुणा म्हणून आलाय आणि त्याचा तू आता पाहुणचार करतेस. काय म्हणे पाहुणा? आता भिकारीचा आहे दादा. दादा माणसात माणसं शोभळ असे तो आता भिकारीचा आहे बघ. एवढी डोळ्यात चांगली नाही. तो इक्वल आला कसा ते तरी जाणून घे. अरे बंधू, माझ्या ताईचं वाईट वाटून घेऊ नकोस. लहानपणी आई गेल्यामुळे लाडाने वाढले. तिला मोठ्यांची कसं बोलावं हे सुद्धा ठाऊक नाही. तू तिला एक वेळा माफ कर. ठीक आहे युवराज, या गेली तिला मी काही सुद्धा बोलत नाही. परंतु एक इशारा द्यावासा वाटतो. अगं कुणाची तुलना कुणाशी करताना दुसऱ्याच्या मनाचा थोडा तरी विचार करावा माणसाला. शेवटी भिकारीचा शिकारी नुसत्या भाड्या मारतो राजाच्या. नुसत्या राजाच्या भाड्या मारतो. त्याचं नाव काय? तुझी बाबा युवराज, जर तुला माफ करत असेल तर जगात भेट हा सोडलेला महामंत्री, थांबवा ना माझ्या दादाला. तो बघा वेड्यासारखा भिकारीच्या मागून जंगलामध्ये चाललाय. अगं तुला नाही, तू वेळ आहेस तू. काय म्हणे थांबवायला माझ्या दादाला? अगं तुझ्या दादाला थांबवण्यापेक्षा तू आज माझ्याबरोबर चल. तुला माझी पट्टराणी बनवून हे राज्य दोघांनी आपण सुख समाधान कर. महामंत्री,
मंजिरा थांब मंजिरा 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 मागे जावा पुढे बंदीला जातो पुढे जावा मागे ताई आका मारते अरे परमेश्वरा काय करावे हेच काही कळत नाही हो इथे थोडा वेळ लपून बसतो अरे या खंडर जंगलामध्ये आज माझ्या वाचून तुला कोणी वाचवणार आहे बऱ्याच वेळा माझ्या भांड्याला होकार दे आणि माझ्याबरोबर चल. नाहीतर काय तुझ्या बहिणीचा जीव तुला प्यारे असेल नाही दादा मी तलवार तुम्ही घेऊन त्या तलवारीने माझ्या कांद्याचा गळा भेटला तरी चालेल पण ती तलवार घातली ना ऐकलं नाही पाहिलास नाही पाहिलास या क्रूरशाचा क्रूरपणा हे शेतकऱ्याच्या कारट्या बऱ्यापराने माझ्या मार्गातून बाजूला हो नाहीतर आज तुझा सुद्धा सेवन केला जाईल बघ तुझ्या आशीर्वाद असो राजसेवक राजसेवक दिवसेंदिवस आम्ही आता थकत चाललेला आहोत. या राज्याचा राज्यकारभार आंबा आता पेलेनासा झालेला आहे पाणी राजाला म्हणतो या राज्याचा राज्याभिषेक करून घ्या पण ते पण काही तयार होत नाही काय करावं आणि काही लोक काही कळेनाच झालेलं असते महाराज अहो तुमची चिंता जाणतो आम्ही कोण म्हणजे काय राजसेवक आपल्या विरोधाचं म्हणणं आहे की त्या शेतकऱ्याच्या मुलाला राजगादीवर बसून हे दोघांनी राज्य चालवायचा दोघांचा विचार नाही आहे. नाही राजसेवक हे कदापि शक्य होणार नाही राजसेवक आमची तब्येत थोडी ठीक नाही आम्ही राज दरबारी थोडी विश्रांती घेत आहोत कोणी आल्यास आम्हाला त्वरित खबर द्या म्हणजे आलं. ठीक आहे महाराज मी काय म्हणतो माहिती आहे का? महाराज झोपलेत ना. हा. आपण झोपून घेऊया. झोपायचं नाही. आपण थोडा वेळ निघूया. हा, बरोबर. माझ्या राजा
मी नाही इथून गेला. तू कोणी नाही बस वास्तवात मी नाही इथून गेला. काय सांगतो ज्याच्या हाती पुरावा तोच गुन्हेगार हे बरोबर आहे. कायद्याप्रमाणे जीवनाच्या रक्षण थांबवलं आपल्या राजवाड्यातील गोरगरीब जनतेला आपले महाराज आपल्याला सोडून गेलेल्याची खबर द्या. खूप वाईट झालंय. वाईट झालं. एक मोठा वर घेतो आणि गावात जातो आणि सांगतो आमचे राजे गेले, महाराज गेले. अरे मुला, दुःखाची बातमी घोराने कळवतात. तुझा लहान कोण असेल का पटकन येत बोलायचा आवाज ऐकल्यावर. राजसेवक महाराजांच्या दुःखाची बातमी जनतेला कळवतात होय होय. आणि महाराजांच्या प्रकारची व्यवस्था करा. या आपण, या. चल, चल. आम्ही जातो मोच्या गावा, आम्ही जातो मोच्या गावा, आम्ही जातो मोच्या गावा, आम्ही जातो मोच्या गावा. आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. कसली गडबड चालली आहे? हा, बसीतून पुन्हा तुम्हाला माहिती नाही का? काय झालंय? तुम्हाला खरंच माहिती नाही? हा? का डोळं फिरले का? काय झालंय? अहो, आपले महाराज स्वर्गासलेले आपल्याला सोडून गेले. आम्ही शहाण्या भागच्या हत्यापारी केली. आई गेली. गावाचा स्वर्गवासी झाला. तुझ्या तोंडात कधी माती कधी तुझी आम्ही तर रडतोय. तुम्ही येणार खूप पगार खुश करून आहे. महाराज काय बोलले माहिती आहे? काय म्हणाले? हद्दपार करा आणि ती वस्त्र काढून घ्या. सगळी. आम्ही दया दाखवली ना. आम्ही मग काय झालं? दया दाखवली. मग काय झालं नाही? दया दाखवली ना. काय झालं? काय झालं ना? हे आम्ही केलं नाही हेच आमची चुकी झाली. खरं नाही. मी काय म्हणतो हे माहिती? माझं जंगल आहे हे तुमचं जंगल आहे जा ना जंगलात. आणि मी या जंगलचा राजा आहे. असा तेव्हा जंगल राजा. आज सोन्याचा किती दिवस राहणार होता. मी काय म्हणतो माहिती आहे? आता महाराज गेले. हा. आम्हाला पगार कोण देईल? काय? पगार पगार मी काय म्हणतो माहिती आहे? आज तुम्ही राजवाडा मी सोडला. आम्हाला तू लगेच आला कसा? सोबत आहे. मला पगार द्या ना. येणं. एवढं मोठं झालं माझ्या खात्यावर ठेवलं. पगार देणार ना? पगार मोठं झालं, पगार द्या. तिच्या जोडीदाराचे अहो तू पण आणा. तर मी तिथे तो विचार करा. माधव, मी काय म्हणतो माहिती आहे? काय म्हणतोय? महाराज गेले. हा. आपल्याला पगाराची गरज आहे. हा. मग तू येणार ना माझ्यासोबत? मी? अरे मूर्खा, या वर्दीचा तुला काय नाता आहे तुला माहिती आहे काय? ही खाशी वर्दी देताना तू शपथ काय घेतले? भ्रष्टाचाराचा आवाज. ए! राजकीय त्याच्या बाजून मला येणार नाही. अरे महाराज गेला म्हणून काय हे राज्य अजून जमलेलं नाही. या राजाचा कुलदीपक अजून जिवंत आहे. तोपर्यंत हा बाजू पराग सोडणार मला पटकन काढी. माझ्याकडे नोकरीला येणार बोट खाली. येणार की नाही? येणार की नाही? तुम्ही पगार देणार? किती घेणार? याचं कोण बघा गाडी करायला पैसा नाही ना. किती घेणार? तुम्ही मला महाराज 250 रुपये द्या. सगळं देणार. हा.
त्याच्यात कमी जास्त होणार नाही पण मी सांगतो डबल देणार मला 100 द्यायचे 4 पट देणार त्या दाढी तरी बोल काय माझी नोकरीला येणार की नाही काय करणार तो घट्टावर आली आहे बरं येतो मग बुद्धी काय? नवीन बुद्धी काय? आज मी खूप खुश आहे महाराज गेल्यावर खुशी झाली नाचू नाही नाचदाणीला घेऊन ये राजवाड्याचा आता सांगितलं राजवाडा सोडला सांगतोय म्हणून जा. पगार आणि पाहिजे सुंदर नर्तकी घेऊन ये. हा? सुंदर नर्तकी घेऊन ये काय माझ्या बापाची पेंड आहे का नाही तुमच्या बापाची पेड असवान असेल नर्तकी घेऊन यायचं म्हणजे यायचं काय हा माणूस आहे हो मगाशी आल्या चेरदाचा एवढा भात खाल्ला आणि आता म्हणतो नरकाडी घेऊन येतो का म्हणजे काय नृत्य करणार ती रडणारी नाचणारी नाही नाचणारी अशी अशी नाचते ती मग काय काय तुम्हाला काय शिकलं होतं काय अगोदर बोलायला काय वेगळं बोल मग तर सांगायचं नाचणारी म्हणून तिलाच नर्तकी म्हणतात तर मला काय माहिती या गुलामान दरबार सांगणार म्हणाला चल पोलिसात नोकरी आहे पोलीसवाले दुसरीला झाले ठोक ठोक ठोकतात हा गुलाम आम्हाला ठोकतो अरे बाबा अरे देवा काय घरात येऊन गेला का काय महाराज हो हे काय महाराजांना प्लेट घेऊन चालू होतो मशालमध्ये जात होतो महाराजांना घेऊन असं हा तेव्हा ना त्यांचं डोकं ना माझ्या खांद्यावर होतं खांद्यावर होतं माझ्या ठीक आहे हो हो यांचं हल्ली काय म्हणालं माहिती आहे हे बाळो अरे महाराज तेव्हा चप्पत सांगतो बायच्या खरं कानात बोलता हा तर म्हणाले हे बालो मी चाललो रे बाबा म्हटलं आता तुम्ही निघाल मी काय करणार तर काय म्हणाला माहिती आहे इतके दिवस तू राज्यात नोकरी केली तुला द्यायला माझ्याकडे काय नाही रे सोन्या तर म्हणाला आता जाता जाता 9 रत्नांचा हार एवढाच माझ्या गळ्यात आहे का तुला देतो रे आणि का घेऊन जा आणि तुझ्या बायकोला कालपर्यंत मध्ये एवढी कातर कर रे बाबा तुझ्या बाजू हा माझ्या तर म्हटलं काय आता माझं लगीन झालंय रे बाबा आता तुझं बाकी आहे ना खूप छान बाळो छान ज्या नर्तकीला तिच्या नृत्याला सुरुवात करायला सांग. हा सांगतो ओ बाई मी काय भानगड आहे कुठे आवाज ऐकले जातो ओ बाई आवाज लय भारी कोकिला वाणी असू द्या ओ बाई तुम्ही नाचायला सुरुवात करा असं नाचतात ना हा लाज दरा पावड दरा लाज दरा पावड दरा जनाची मनाची जनाची मनाची
तुला मग केस घालणार रे भावा अति सुंदर सुंदर्या ए सुंदर्या मला वाटतं नाव सुंदर आहे का काय हो छोटीशी हाड खाता हो होय बा मला एकदा जन्माचा घालून घ्या तुझं मुद्र तरी मला आवडते जन्माचा घालून घ्या वा वा काय सोपतो हात मला नर्तकीचा चेहरा बघ. मला काय सांगता माझा मोबाईल बघायचा आहे तिथं बघा ना सांगायचं सिंटात बिंटात बघा मी पाठीशी आहे निवडून का मी पाठीशी आहे अगं हा, सुंदर्या. अति जवळ. मला तुझा सुंदर चेहरा पाहायचा आता काय आंध्र मगाशी पटासाठी ना ते मी ते काय मला तुझा सुंदर चेहरा पाहायचा घरी म्हटलं हा आला कुठे हे काळो ए कानो टाकी तोंड पडू ए कानो आपण कानो या काळोला घेऊन ये जा. मी कानू जा बाय खेळ देवा बहिणी तुला खरं सांगतो हा मेला काढायला माझ लई मारतो नुसता नाही झाला करतो खरं कोण आहे हा, तुला सांगायला काय, जरा गभरा काळो अरे खरं हा मला लई सांगतो काय नुसतं बोलतो करार कधी आला तू काळो आहे हा कालू आणि तुम्ही काय कालू हा मधीच बालू ए गुलामा ए तुला झालंय का तुला झालंय काय तिकडे आयशी आपल्याला भेटायला गेला ती परवा आली आहे माता कोणी आली बालोय मी काय म्हणतो माहिती आहे हा त्या काड्याला ना काड्याला मला प्रेमाने मारायचं मारा पाहिजे तो काय सांगतो प्रेमानं हाक मारा बालोय हो. त्यांना काय सांग माहिती आहे हा. अहो कालू महाराज अरे तिचे इकडे या काय तोंड बघा प्रेमान सांग प्रेमान राजा म्हणतो तुझ्याला महाराज मारा कालू महाराज या कीर्तन रिक्षा नोकऱ्या हा या तीन मी महाराज म्हणायचं मी महाराज म्हणणार बालोय आणि सांगशील ते काय सांगशील माहिती आहे काय सांगू हो मायला बघ हा मायला बघा म्हणतोय हा बघतोय अहो कालू महाराज इकडे या त्यांची कंबर हल्ली पाहिजे अरे देवा फक्त सांगत नाही आता सगळं झालं राजा आता काय म्हणतो आणि मला असं कंबर आणून महाराज म्हणा त्याला प्रेमाने तर पण काय समजलं काय असं म्हणायचं बालोय त्यांना सांग लवकर नाही तर तिकडून घरात जाय हा? हो काळू महाराज तुला मिळालं प्रेम नाही जाय अहो कालू महाराज प्रेमात अहो कालू महाराज इकडे या. ओय, तुला मामा माझी सगळी साला जाता तिकडे तू याला मारा मारा तू तू खा हा? त्यांना मला प्रेमाने मारायला सांग सांगतोय का त्याला प्रेमाने म्हणा अहो कालू महाराज अहो इकडे या पाहू तुम्हाला कधी ना मी घेणं असं झालंय मला ऐ! असं त्याला म्हणा ऐ! काळू महाराज अजून खाली अहो कालू महाराज म्हणा म्हणा प्रेमान प्रेमान लोकं गाणं नको. अहो काळू महाराज बोला या आलोच हो आलोच कोणाला आणायला सांगितलं महाराज मार खातो काय चिरवट वेळ महाराज राधा होतोय हा? आणि राधा मार खातो काय कोण महाराज हा? चांगले धड नाही खाली. महाराज कोण महाराज हो? तू बोलणार राधा होतोय राधा कोणाला आणायला सांगितलं हा काय झालं राज मला नर्तकी झाली. कार्तिकी नाही मग कार्तिकीला आणायची हा मग वैदेहीला आणायची
ती पण गेली परवा तुला माहिती आहे का? सकू नव्हता सकू कोणच नाही मी काय म्हणतो माहिती आहे ती नरकी साडी ना सुद्धा घेतली होती ती व्यसन आली तरी म्हटलं मी आता मन शांत पाहिजे. माझा आवाज जर असा होता पण जरा मला प्रेमान घ्यायचे समजून. मी एक काम होतो जेवण सांगतो का घरा मी पण सांगतो प्रेमान मला पण नाचता येते. आता या तुला मला काय केला बघतो हा नर्तकी आणा गेला जेव्हा तो गेला नर्तकी नाही म्हणून त्या नर्तकीची साडीच्या फुग्यावर टाकलेली शिकूची घेतली हा तुला लावून आला. आता ती जर भारत बाहेर पडली तर ती बिचारी काय करील हा? काय करील ती काय तिच्या हा एवढा मोठा गोची कसा बोलतो का त्याला राम राम कशाला गोची पडले तो आवाज आली बघून घे सोड घ्यायचं आहे प्रथम रंगत वाढत असतो आणि त्यानंतर या त्या सर्वाला कारणीभूत तहराम करून शेतकऱ्याचा कारखाना एकटा कमाच्या ती सापडला असता त्या ढेकणासारखा चिरडून टाकला त्याला अचंकनच्या कानात होता शोधला पण तहरामकर माझ्या हाती लागला काय करावे काही कळत नाही महामंत्र्यांकडूनही काही संदेश नसतात शाबास महामंत्री शाबास आता राहिलाय तर फक्त शेतकऱ्याचा काळ शेतकऱ्याचा काळ त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही काहीच करू शकत नाही पण का जर का त्याला सुद्धा युवराजांप्रमाणे काहीच केलं असतं तरी सारी जनता आपल्यावरून उठून पडले असते शेतकऱ्याचा पण त्या कार्टासाठी काही युक्ती आहे युक्ती तर आहे राजकारणाचा रोज मागेतो आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याचा कार्टा सुद्धा जातो दोघांची नाचगाणी होतात आणि अशा वेळेला जर का तुम्ही बागेत प्रवेश केला मग शेतकऱ्याचा कार्टा सुद्धा आपोआप माझ्या ही कामगिरी पार पाडत असताना जर का तुमच्याकडून एखादी तरी चूक घडली तर तुमचा आणि माझा प्राण मात्र ठरेल त्याची तुम्ही वेळी चिंता करू नका असं होय आम्ही योग्य त्या रीतीने कामगिरी पार पाडतो मग ठरलं तर महामंत्री आपलं फोडलं कोणीतरी ते चोरून येते तुम्ही ज्या दिसेला आमचं पण चोर येतोस आमचं बोलणं चोरून येतोस मूर्ख ते काही ऐकलंय ते इतिहास विसरायचं चालू त्याच वाचवत ऐकले हा कधी विराट कोणते नंतर तर माझ्या बरोबर माझ्या वेळेच मी तुला माझी पट्ट राणी बनवतो काढणे माझ्या बरोबर नाही तर तुझे दोन्ही हात कलम केले जातील शेतकऱ्याच्या काळच्या बरा सापडलाच माझ्या गावी आज पाहतो तुला माझ्यापासून फोन होतो काय पाहतो ठीक आहे
त्यामुळे मुलामाचं सेनापती पण कमावं लागलं आणि आमचा पहिला करून ठरला गेला आपल्या तुमचा हा गंधर्षिणी पुत्र तुमच्या ध्येयांची इच्छा पूर्ण करण्यास असमर्थ ठरला आहे. मला माहित आहे तुम्ही मला कधीच माफ करू शकणार नाही, पण काय करणार, अचानक माझ्या संशय झाला गेला आणि या नाराजा माझ्या कपडे एक जगाच्या वर माझ्या आधीने नव्या बंदिराच्या मस्तकावर तोच ना तू बंजीरा, तोच ना तू बंजीरा. अंगठ्या एवढा होतास तेव्हा मग तेव्हा मारायचा टाकायची होती. अंगठ्या एवढा होतास तेव्हा तू 12 वर्षापूर्वी एका दगडामध्ये शेतकऱ्याचा खून झाला. त्याच वेळी अग्निरक्षणासाठी त्याच्या पत्नीने स्वतःचा खून करून घेतला माझ्या आई आणि ती टाहू खून ओरडली. बंजीरा, बंजीरा, बंजीरा. दोघंच आपल्या कर्माची फळ. मनुष्य आहे. महामंत्री ऐकायला सांगण्याची गरज आहे. त्याच्या आई बापाला मीच मारलं आणि आता याला सुद्धा त्यांच्या भेटीसाठी पाठवणार आहे. म्हणूनच म्हणतो सेनापती, तू त्या बंदिराला ताब्यात घे आणि राजकन्याला मात्र माझ्या स्वाधीन कर. चोप महामंत्री. राजकन्याला माझ्या स्वाधीन कर, नाहीतर युद्धात तयार. आता बंजीरा तुझी बळी हे तुझ्या आई बापाचं नाव अरे हो म्हणायला. धबाकलाय धबाकलाय. ज्या युवराजाला कोणी मुक्त केलं कोणी काय केलं मी सांगितलं मी का? काय केलं होता तो राजा हो मी परतान होईल हा राज्य घेऊन. म्हणजे माझ्याशी बात कर. अरे आता पण बघा. हा युवराज माझं काय करावं. ठीक आहे. उठवतो काय याला पुढे घ्या. आता उठवतो बघा. टाकी मान निवडून. हा जरा पेटव पेटव मिशा धरून दे. अरे हा पिसा पेटव. झालं नाही काय कसं मारता भाऊ पाणी बिणी काय खाताय ना मार आता होईल प्रधान होईल. आता बघा प्रधान झालंय कसं काय स्वप्न रंगीत होते स्वप्न. बाबा, तुमच्या रक्ताची घेतलेली शपथ मी आज पूर्ण करत आहे. आराम करा, घे तुझ्या आई बाबाचं नाव आणि हो मारण्यात अरे एकदम घटिया. हा झालं ना सगळी स्वप्न भंगून गेली सगळी. आता मला प्रधान या राजाची माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली
आनंद